झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. जान्हवी, मला बघून न बघितल्यासारखं करतेस ना? नाही, मी खरंच नाही पाहिलं. अरे यार, सोड ना सोड ना. हे बघ, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी यापुढे असं नाही बोलणार, पण एवढ्या क्षुल्लक कारणावर ना आपली मैत्री तुटू नये. मला तरी कोण आहे रे तुझ्याशिवाय माझ्या गोष्टी शेअर करायला. थँक गॉड बोललीस. मला वाटलं आता किती दिवस तुझं हे मौन व्रत चालणार आहे. तो काय म्हणतोय तुझा मित्र? आय नो की तुझी एंगेजमेंट होणार आहे आणि तुझं आणि त्याचं तसं काही नाहीये, पण इट्स ओके. बरा आहे तो. हे पण तो वेडाच आहे. आज तर त्याने हद्दच केली. कॅन यू बिलीव्ह, तो माझ्यासाठी सोन्याच्या बांगड्या घेऊन आला होता गिफ्ट म्हणून, आणि त्याला ओझं कसलं वाटतंय तर मी दिलेल्या छत्रीचं. त्याच्या बदल्यात इतकं मोठं डील. हे दिवे, इतकं महागडं गिफ्ट मी घेणारही नव्हते. बांगड्या दिल्या गिफ्ट म्हणून का? नाही, आय मीन मला काही कळतच नाहीये. ज्या माणसाकडे चहाचे 12 रुपये द्यायला पैसे नव्हते, तो तुला बांगड्या का? मी त्याला तेच बोलले. नाही म्हणजे अगदी चहाचे 12 रुपये नाहीत तुझ्याकडे असं नाही बोलले, पण इतकं महागडं गिफ्ट कशाला हवं आणि पैसे कुठून आणलेस? मला म्हणाला दरोडा घातला. लाईन मारतो तुझ्यावर. एवढंच ना? कप्पाळ. तुम्हा बायकांचं ना मला काही कळतच नाही. कोणती गोष्ट सिरियसली घ्याल आणि कोणती गोष्ट कॅज्युअली घ्याल काही कळत नाही. तुला वाटतंय तसा नाहीये तो. तो खूप सभ्य, सुसंस्कृत आणि विचारी वाटला मला. मला आवडतं रे त्याच्याशी बोलायला. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर कसला मस्त आहे माहितीये. 1 मिनिट, मी का मारेन तुला? सांग ना. सॉरी, मी नाही सांगू शकत. आज तुझ्या वागण्याचा पॅटर्न हा असणार आहे का? तुझ्या त्या मित्राला एकदा भेटव ना मला. मला आधी सांग. मला काय वाटतं माहितीये, एका अर्थी बरं झालं तुला तो भेटला ते. त्याच्या निमित्ताने तू निदान खळखळून हसायला तरी लागलीस. हा, आता मला नाही जमलं इतक्या वर्षात ते. अरे, तुम्ही कधी आलात? झाला अर्धा तास, नाही का? आलेच. हाँ, बस. अजून नोकरी चालूच आहे का? मी रेजिग्नेशन दिलंय, पण सरांनी घेतलं नाही. घेतलं नाही म्हणजे? म्हणजे त्यांना असं वाटतंय मी नोकरी सोडू नये. त्याला लाख वाटत असेल, आम्हाला नाही वाटत ना कराविषयी. आणि तो कोण सांगणारा? उद्याच बघतो कसा घेत नाही रेजिग्नेशन. त्याचा बाप सुद्धा घेईल. तसे माझ्या आईचे खूप दागिने आहेत. अगदी तू रोज घातलेस ना तरी तुला कोणी काही बोलणार नाही. आमच्या जान्हवीला पण दागिन्यांची खूप आवड आहे. नाही, तसं काही नाहीये. माझी मुलगी आहे त्यात समाधान मानणारी आहे. उत्तम. पोहे करते सगळ्यांसाठी. बस, लग्नानंतर तुला हेच करायचंय. भांगड्या किती छान आहेत रे. आय एम सॉरी, इतकं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मी नाही रे घेऊ शकत तुझ्याकडून. काय रे, दिल्या नाहीस तिला? घेतल्या नाहीत तिने. कमाल आहे. आजी, मी तुला म्हणलं ना, ती खूप वेगळी मुलगी आहे. पण का घेतल्या नाहीत? आवडल्या नाहीत का तिला? आवडल्या ना, खूप आवडल्या. तिने घालूनही बघितल्या. मग म्हणाली एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट नाही घेऊ शकणार मी, आणि तेही नम्रपणे. तिला सांगितलं नाहीस का आजीनं दिल्यात म्हणून? आजीचा मान ठेवायला तरी घे म्हणायचंस. सांगितलं, सगळं सांगितलं. मग काय म्हणाली? ती म्हणाली की आजीला सांग बांगड्या खूप आवडल्या. तुझी आजी जितकी छान आहे ना, तितक्याच बांगड्या सुंदर आहेत. पण मला तिचं वागणं आवडलं. डिग्निफाईड आहे मुलगी. आजकाल अशा मुली पाहायलाही मिळत नाही.
ती एक आली होती ना, ती तर डोक्यातूनच जात नाहीये. कोण? होती एक, आता तिची आठवणही नको. पण ही मुलगी आवडली मला. उद्या या बांगड्या तिच्या हातात दे, म्हणावं आजीनं आशीर्वाद म्हणूनच दिल्या त्या बांगड्या, आणि मोठ्यांनी दिलेल्या गोष्टींचा अभेर करू नये. सांग तिला. सांगतो मी तिला, पण मला वाटत नाही ती घेईल. सांगूनही तिने घेतल्या नाहीत ना, तर तिला म्हणावं आजी घरी बोलवून चांगलाच समाचार घेईल तुझा. म्हणजे तिच्याशी कितीही बोलत राहिलं ना तरी बोलणं पूर्ण झालंच नाही असं सतत वाटत राहतं. अजून काहीतरी राहिलंय असं वाटत राहतं सारखं. मला लहानपणापासून काही फार मित्रमैत्रीण नव्हते, पण हिच्याशी ना माझी खूप छान मैत्री झाली आहे. अगदी जीवाला जीव देणारी आहे ती. अशी मुलगी मी आजवर कधी पाहिलीच नव्हती ग. तुला असं कुठल्या तरी मुलीबद्दल भरभरून बोलताना पाहून बरं वाटलं. अगं, बाबांनी बांगड्या दिल्या आणि इजाबिजा तिच्या झालं. म्हणजे बाबांनी बांगड्या दिल्या, अनिलने अंगठी दाखवली एंगेजमेंटची. हो. आणि तिसरं काय? माझा तो मित्र आहे ना, अगं लग्नाचं गिफ्ट म्हणून बांगड्या घेऊन आला होता सोन्याच्या. काय? सोन्याच्या बांगड्या? चांगलंय. माझा बॉयफ्रेंड, आमचं अफेअर झाल्यापासून अर्धा ग्राम सोनं सुद्धा दिलेलं नाही त्याने मला. आणि तुझा तो कोण मित्र लग्न ठरलंय म्हणून सोन्याच्या बांगड्या देतो? खरे आहेत का? असणार म्हणजे मी घेतल्या नाहीत त्या. पावळतेस का तू? घ्यायच्या होत्या ना मग. इतकं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मी कधीच कोणाकडूनच नाही घेऊ शकत. पण देणाऱ्याला कळतं की ती गोष्ट त्याला परवडते आहे की नाही. त्याला परवडते म्हणूनच त्याने तुला दिला ना. मॅड आहेस तू, मॅड. तुला ना तुझ्या फायद्याच्या गोष्टी अजिबातच कळत नाही. मूर्ख आहेस तू. ते बरं, सर कधी येणार आहेत? विषय नको बदलू. हा, हॅलो. हो हो. नाही सर, नाही आलेत अजून. मला नाही निघता येणार. सकाळपासूनच ऑफिसमध्ये नाही आहेत ते. नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. बाय. कोणाचा फोन होता? अनिल. साहेब, तिला सांगायचं एक खोट्या बांगड्या आहेत म्हणून. ते अमिताभ बच्चननी नाही का शराबी पिक्चर मध्ये जयाप्रदाला सांगितलं होतं खरा नेकलेस खोटा आहे म्हणून. एक तर त्या सोन्याच्या बांगड्या आहेत हे कळल्यानंतर ती त्या घेणारच नाही याची मला काही कल्पना नव्हती. आणि मी तिच्याशी आता आणखीन एक खोटं नाही बोलू शकत. खोटं बोलण्याचा ना साहेब प्रश्नच येत नाही. तुम्ही आजीचा विचार करा ना. तिला किती वाईट वाटेल. आणि ही छत्रीवाली आहे ना, ही मानी आहे. ह्या बांगड्या ती घेणार नाही. आणि कसं आहे साहेब, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. म्हणजे मी पण माझ्या बायकोबरोबर खोटं बोलतो ना. हा, म्हणजे तिला हे सगळं माहित आहे, पण तिला वाईट वाटत नाही. म्हणजे माझा दृष्टिकोन अगदी साफ असतो. कसं आहे, कधी कधी तिचा फोन येतो, जेवलास का म्हणून. तर मग मी म्हणतो जेवलो म्हणून. भाजी विसरलो, दुधाची पिशवी राहिली, तर खोटं बोलावं लागतं साहेब. नंदन, तू तुझ्या बायकोशी खोटं बोलतोस? असो, आता बहुतेक मला हेही करावं लागणार नाही. मग प्रश्नच येत नाही ना साहेब. तुम्ही तिला त्या सोन्याच्या बांगड्या देऊन तिचं नुकसान तर करत नाही आहात, त्यात तिच्याबद्दल वाईटही चिंतत नाही आहात. कसं आहे, तुम्हाला तिला काहीतरी द्यायचंय, अगदी मनापासून द्यायचंय. काय करताय? सोडा ना.
झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.